पुन्हा एकदा मी जाईन समालोचन कक्षाकडे नकुलकडे जातोय, कारण त्यांच्याच गावचा संघ आहे आणि आम्हाला देखील आवडेल त्यांच्या तोंडून त्यांच्या संघाचं कौतुक ऐकणं. धन्यवाद. धन्यवाद लाडक सर. यावेळेस दोन्ही चांगले संघ आहेत. बालापूर दातीलपाडा संघ या टीमकडे सुद्धा चांगले प्लेयर आपण बघतोय, तर समोर दादा स्पोर्ट्स कशिवले हा संघ सुद्धा नक्कीच या ठिकाणी एक चांगली फाईट देईल. या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न प्रत्येक प्लेयर कडून केला जातोय, त्यामुळे एक चांगलं बॅटल यावेळेस जरूर दिसलं जाईल. दरम्यान टॉस जिंकला होता बालापूर या संघाने आणि टॉस जिंकत यावेळेस मात्र प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि एक योग्य डिसिजन म्हणायला हरकत नसेल. चला 12वा प्लेयर यावेळेस दोन्ही टीमचा या ठिकाणी आवश्यक आहे, अनिवार्य आहे मित्रांनो, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाते. यासाठी 12वा प्लेयर या ठिकाणी दोन्ही टीमचा अनिवार्य ठरला जाईल. चला यावेळेस दुसरा सामना चालू होतोय आजच्या दिवसाचा. मागील सामना आपण बघितलाय, काही कमालीचा झाला होता या ठिकाणी. त्यामध्ये खडकी संघाने बाजी मारली. गर्दी उंबरपाडा टीम नक्कीच पराभव पत्करावा लागला त्या टीमला. यावेळेस बघूया दोन चांगल्या टीम्स एकमेकांसमोर आहेत. बालापूर संघ प्रथमतः फलंदाजी करतोय, एक मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. एक चांगला खोलवरती फलंदाजी या टीमकडे आहे, त्यामुळे अपेक्षा आहेत की या ठिकाणी एक चांगले टार्गेट दिले जाईल. तर समोरचा दादा स्पोर्ट्स कशिवली हा संघ सुद्धा या ठिकाणी एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करताना दिसला जाईल. काय घडले जाईल मैदानामध्ये, कशिवली बनाम बालापूर असा सामना रंगला जातो. दरम्यान पहिले षटक या ठिकाणी विशाल या गोलंदाजाला आपण बघू शकतोय. समोर मात्र स्ट्रायकर एंडला हिरामन धांगडा दिसला जाईल, तर नॉन स्ट्रायकर एंडला राहुल जाधव ही जोडी यावेळेस मात्र मैदानामध्ये आपण बघू शकतोय. बघा सुरुवात होते, पहिला चेंडू यावेळेस मात्र हाताळला जाईल. या क्षणी पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने हाताळलाय. डॉट चेंडू यावेळेस मात्र बघायला मिळला जाईल. मित्रांनो 5 षटकांचा सामना असेल, 2 षटक सर्कल असेल, किमान 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. या सर्व गोष्टी गोलंदाजांनी लक्षात घ्यायचे आहेत. बघूया 5 षटक किती मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलं जाईल. पहिला सामना आपण बघितलाय, तब्बल 60 धावा दोन्ही संघांनी या ठिकाणी पूर्ण केल्यात. त्यामुळेच आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये चांगल्या धावा येतील का, कारण की गेले 2 दिवस आपण पालघर जिल्ह्याचे संघ बघितले, 2 दिवस मात्र कमालीची स्पर्धा आपण बघितली होती. यावेळेस हा चेंडू एका धावेचा प्रयत्न होतोय, दबक्या पावलाने 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. 1 धाव या चेंडूवरती येताना दिसली जाते. समोर दादा स्पोर्ट कशिवली संघ या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करेल की बालापूर संघाला या ठिकाणी कमीत कमी धावेवरती रोखण्याचा प्रयत्न जरूर त्या टीमकडून केला जाईल. तो बालापूर संघाची फलंदाजी नक्कीच चांगली आहे, त्यामुळे अपेक्षा आहेत की एक मोठं टार्गेट धावफलकावरती दिसलं जाईल. बघूया काय घडेल मैदानामध्ये. यावेळेस बघूया पुढचा चेंडू या षटकाचा. समोर मात्र राहुल जाधव, फुलटॉस चेंडू, खरा फटका म्हणायला हरकत नसेल. प्रयत्न होता झेलचा. यावेळेस 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती आपण बघू शकतोय. 2 धावांनी पर धावफलकामध्ये धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 3 धावा धावफलकावरती झाल्या. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या सुद्धा धावफलकावरती 3. यावेळेस संत गतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जातोय. फुलटॉसचा चेंडू दिला होता. यावेळेस बघूया पुढचा चेंडू सज्ज होईल राहुल मात्र आक्रमक फटक्यांसाठी राहुलची ओळख आहे, पण यावेळेस थांबावं लागेल, कारण की या ठिकाणी थांबले तर धावा येतात. हे आपण नेहमीच बघतोय मैदानामध्ये. हा फटका उंच मारलाय, झेलचा प्रयत्न केला जाईल. मी म्हटलंच होतं की या ठिकाणी थांबावं लागेल तुम्हाला, कारण की षटक भरपूर शिल्लक आहेत. यावेळेस मात्र चुकी होते, कारण की लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रात होता आणि एक साधारण सोपा झेल यावेळेस मात्र टिपला जातोय आणि महत्वाची विकेट राहुल जाधवच्या रूपाने यावेळेस मात्र बाद होताना दिसली जाईल बालापूर संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा.
धावसंख्या धापलकोते 3 धावा यानंतर फलंदाजीसाठी जातोय तुमच्याच या टीमचा कर्णधार स्वतः समीर माळे मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती जातोय. यावेळेस बघूया अष्टपैलू भूमिका बजावावी लागेल कारण की गोलंदाजीमध्ये सुद्धा नेहमीच चांगले योगदान समीरकडून बघायला मिळलं जातं. यावेळेस समीर माळे तिसऱ्या क्रमांकावरती येतोय तर समोर विशाल अद्याप मात्र चांगल्या चेंडूचा मारा त्याच्याकडून झालाय. पुढचा चेंडू यावेळेस या षटकाचा. या क्षणी मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने डिलिव्हर केलाय. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जाईल. डॉट चेंडू येतो यावेळेस. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा झाल्यात. या ठिकाणी समीर माळेकडून एक चांगली इनिंग येऊ शकेल का प्रयत्न करावा लागेल. 5 षटक आहेत त्यामुळेच किमान एका फलंदाजाला या ठिकाणी एक चांगली इनिंग खेळावी लागेल. एका फलंदाजाला एक बाजू मात्र धरून ठेवणं आवश्यक आहे. समोर दादा स्पोर्ट कशिवली संघ विकेट मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसला जातोय. यावेळेस हा चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होतोय. गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. धावा येतील या चेंडूवरती. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय ना. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या गेल्यात. धावसंख्या 2 सरकली जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो तुमचेच 5 धावा धावपलकोती झाल्यात. षटक यावेळेस मात्र कंप्लीट होते. एका षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या धावपलकोती 5 धावा धावपलकोती झाल्यात. एक गडी बाद झालाय राहुलच्या रूपाने. धावसंख्या धावपलकोती 5 धावा झाल्यात. यावेळेस दुसरं षटक या ठिकाणी अविनाश या गोलंदाजाला आपण बघू शकतो. एक चांगली पार्टनरशिप येईल का या ठिकाणी बघूया. समोर अविनाश या गोलंदाजाला आपण बघतोय. पहिला चेंडू या षटकाचा. या चांगला चेंडू हाताळला जातोय. यावेळेस मात्र डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या आपण बघू शकतो ती 5 धावा झाल्यात. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी दादा स्पोर्ट कशिवली या टीम कडून सध्या तरी केली जाते कारण की हात खोलण्याची संधी किंवा मोठे फटके खेळण्याची संधी यावेळेस मात्र फलंदाजाने दिली जात नाही. सध्या तरी शांत ठेवलंय फलंदाजानं. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. ज्या पद्धतीने मात्र आतापर्यंत चेंडूचा मारा झालाय. नियंत्रण दिसलाय गोलंदाजांचा. पुढचा चेंडू या षटकाचा. दुसरा चेंडू असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न होतोय. यावेळेस मात्र झेल मिस होईल. झेल मिस होतोय. सोपा झेल होता यावेळेस. एक धाव त्या दरम्यान मात्र पूर्ण केली जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो तुमच्या 6 धावा धावपलकोती झाल्यात. आतापर्यंत नक्कीच चांगल्या पद्धतीने यावेळेस मात्र धावसंख्या काढण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अद्याप इतकंसं यश मात्र मिळलं जात नाही कारण की मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न झालाय. त्या प्रयत्नामध्ये राहुल सुद्धा बाद झाला होता आणि या ठिकाणी हिरामनने सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस बघूया समीर माळे ऑन स्ट्राइक. सरळ बॅटने चेंडू ढकललाय परंतु यावेळेस मात्र फील्ड केलं जाईल चेंडूला. तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती येते. धाव संख्या आपण बघू शकतो ती 7 धावा झाल्यात. 3 चेंडूचा अद्याप झालाय. फलंदाजांना मात्र कुठलीही संधी मोठा फटका खेळण्याची दिली जात नाही. कमालीचं नियंत्रण. यावेळेस अचूक टप्पा अचूक दिशा यावेळेस मात्र सर्व गोष्टींचा मिलाप गोलंदाजांच्या गोलंदाजीमध्ये दिसला जातोय. बघूया पुढचा चेंडू या षटकाचा. या क्षणी हा चेंडू झेल होईल का? प्रयत्न झेलचा आहे. पहिला दुसरा आणि तिसरा प्रयत्न यावेळेस मात्र यशस्वी ठरला जाईल. विकेटचं बदल यावेळेस होताना दिसलं जाईल. धाव संख्या धावपलकोती 7 धावा. अद्याप 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आणि धाव संख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. आणि यानंतर मात्र या टीमचा प्रमुख आधारस्तंभ या टीमची प्रमुख कडी या टीमचा हुकमेका प्रमोद थांगडा मैदानामध्ये जाताना दिसला जाईल. यानंतर खऱ्या अर्थाने बालापूर टीमच्या फलंदाजीला सुरुवात होईल कारण की प्रमोद थांगडा हे नाव या टीमचं नक्कीच कमालीचं आहे. आपल्या टीमला बऱ्याच वेळा संकटांमधून वाचवलंय. बऱ्याच मोठ्या मैदानावरती चांगलं प्रदर्शन घडवून आणलं या फलंदाजीने. पुन्हा एकदा आवश्यकता आहे एका चांगल्या इनिंगची कारण की या ठिकाणी मात्र 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत आणि धावा सुद्धा आपण बघतोय त्या फक्त आणि फक्त 7 धावा धावपलकोती झाल्यात. यानंतर प्रमोद थांगडा आपल्या टीमला संकटांमधून बाहेर काढेल का? कारण की अपेक्षा आहेत प्रमोद थांगडा या फलंदाजीच्या बॅट मधून चांगल्या इनिंगची. तसं काही घडलं जाईल का की समोरचा दादा स्पोर्ट कशिवली संघ ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्याच पद्धतीने पुन्हा एकदा गोलंदाजी केली जाईल का? बघूया पुढचा चेंडू 5वा असेल. अविनाश आतापर्यंत चांगले षटक हाताळले. 2 धावा फक्त खर्च केल्यात.
पाचवा चेंडू स्ट्रायकर एंडला, पहिला चेंडू त्याच्यासाठी असेल तुमच्या प्रमोद साठी. शेवटचे 2 चेंडू यावेळेस मात्र या षटकाचे शिल्लक आहेत. पाचवा चेंडू यावेळेस हा चेंडू चांगल्या पद्धतीने फलंदाजाने खेळला आहे. मिस फील्ड होताना आपण बघू शकतोय. मिस फील्डची धाव कधी रिस्की मानली जाते. मिस फील्डची धाव बऱ्याच वेळेस मात्र फलंदाजांना बाद करताना दिसली जाते. त्यामुळे जर ती रिस्क न घेता या ठिकाणी मात्र घेतली जात नाही या चेंडूवरती, कारण की हा फलंदाज थांबला तर धावा येतील. भले स्कोर कमी आहे परंतु 3 षटक जर का हा फलंदाज थांबला तर बालापूर संघ एक चांगल्या आव्हानापर्यंत नक्कीच पोहोचेल. शेवटचा चेंडू या षटकाचा फुलटॉस होता परंतु यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न फक्त केला जाईल आणि या चेंडूत एक सिंगल धाव फक्त समाधान मानले जाईल. 2 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या धावबलकवती आपण बघतोय ती म्हणजे 8 धावा धावबलकवती झाल्यात. 2 षटकांचा खेळ यावेळेस कंप्लीट झालाय. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 8 धावा धाव फलकावती यानंतर झाल्यात. येणारे 3 षटक अद्याप शिल्लक आहेत. मैदानामध्ये समीर माळे आणि प्रमोद धांगडाला आपण बघतोय. प्रमोद नुकताच आलाय, त्याचं थांबणं आवश्यक आहे मैदानावरती. तो जर या ठिकाणी खेळला तरच एक चांगलं टार्गेट दिलं जाईल, कारण की 2 सलामीवीर या ठिकाणी बाद झालेत. त्यामुळेच मोठ्या आशा अपेक्षा संपूर्ण संघ लावून बसलाय. अपेक्षानुसार या ठिकाणी खेळ होईल का? या पुढील 3 षटक अद्याप शिल्लक आहेत आणि अशा प्रकारची सिच्युएशन मधून बऱ्याच वेळेस आपल्या संघाला या फलंदाजाने नक्कीच काढलंय. चला गायक करा मित्रांनो, उशीर होतोय कारण की सामने भरपूर खेळवायचे शिल्लक आहेत या ठिकाणी. दुसराच सामना सध्या तरी चालू आहे. घाई करावी लागेल मित्रांनो. 3 चेंडू अद्याप यावेळेस 3 षटक अद्याप या ठिकाणी शिल्लक आहेत. 2 षटकांचा खेळ फक्त झालाय. या ठिकाणी आमचे वायफाय वाले दादा त्यांचं आगमन झालेलं आहे. प्रशांतजी वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू, धन्यवाद. पहिला चेंडू यावेळेस डॉट आलाय. संपूर्ण नजरा सध्या तरी प्रमोदच्या बॅटिंग वरती असतील. प्रमोद चालला तर मात्र भल्या भल्या गोलंदाजांना तो नळला जातो, भल्या भल्या संघांना नळला जातो. ती खेळी पुन्हा एकदा बघायची इच्छा नक्कीच बालापूर संघाला असेल. आणि काय कमालीचा फटका आलाय. मी ज्याप्रमाणे कौतुक केलंय त्या कौतुकास्पद कामगिरी या चेंडूवरती केली जाते. 4 धावा या चेंडूवरती आल्यात आणि धाव संख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजेच 12 धावा. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करू शकतो. मैदानाच्या कोणत्याही दिशेने कोणत्याही प्रकारचा फटका नक्कीच खेळताना दिसला जाईल फलंदाज. 4 धावेने भर धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 12 धावा धावफलकावरती झाल्यात. तिसरं षटक चालू झालंय. विशाल पुन्हा एकदा आलाय आणि या टीमचा प्रमुख गोलंदाज दिसला जातोय. ज्याने पहिले षटक सुद्धा हाताळलं होतं तोच गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आलाय. या प्रमुखच्या बॅट मधून एक चौकार तर आलाय. अजून मात्र मोठे फटके येऊ शकतील का? पुढचा चेंडू या क्षणी मात्र चेंडू फिरकावलाय आणि पुन्हा एकदा जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावा येतील या चेंडूवरती. कमालीचा फटका यावेळेस मात्र प्रमोदच्या बॅट मधून निघालाय आणि भरपूर वेळा या प्रकारच्या इनिंग खेळल्यात या फलंदाजाने. भरपूर वेळा आपल्या टीमला मात्र संकटांमधून बाहेर काढलंय. 30 खेळी पुन्हा एकदा येईल का? एक चौकार एक षटकार आलाय. याच पद्धतीने नेहमी फलंदाजी केली जाते. त्या विस्फोटक अंदाजाने नेहमी धावा जमवताना दिसला जातो हा फलंदाज. भरपूर चांगल्या टुर्नामेंट मध्ये चांगलं प्रदर्शन आपल्या टीम साठी केलंय. पुन्हा एकदा या मोठ्या मानाच्या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जाईल. यावेळेस मात्र 2 चांगले स्ट्रोक आलेत. समोरच्या संघामध्ये थोडंसं प्रेशरचं वातावरण जरूर दिसलं जाईल. धाव संख्या बघूया पुढे सरकली. धाव संख्या आपण बघतोय 18 धावा. बॅचेस यावेळेस मात्र संधी भेटली जाईल.
या ठिकाणी संधी चालून आली होती. प्रमोद सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं या ठिकाणी बघूया कितपत महागडं ठरलं जाईल. ही येणारी वेळ नक्कीच सांगेल. धावा झाले धावफलकावरती 18. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. जोपर्यंत प्रमोद मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच धावा तर येतील यात मात्र कुठलीही शंका नसेल. 5वा चेंडू पुन्हा एकदा मेसेट झालाय पण तो सेफ झोन मध्ये चेंडू जाईल. यावेळेस एकच धाव. यावेळेस एकच धावेतील समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण बघू शकतो 19 धावा झाल्यात. शेवटचा एक चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिला जातोय. धावसंख्या आपण बघू शकतो 19 धावा झाल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ अद्याप पूर्ण 2 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. समीर माळे दुसऱ्या बाजूने बघायला मिळला जातोय. मालापूर दातीलपाडा संघ भरपूर स्पर्धांमध्ये या संघाची हजेरी असते. भरपूर तालुक्यामध्ये चांगल्या स्पर्धांमध्ये नेहमीच खेळताना दिसला जातो हा संघ. शेवटचा चेंडू या षटकाचा फुलटॉस होता आणि या ठिकाणी कुठली धाव घेण्याची आवश्यकता जरूर नव्हती. त्यामुळे कुठली धाव नसेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावसंख्या आपण बघू शकतो टीमचे 19 धावा अद्याप झाल्यात. या ठिकाणी मात्र शिल्लक. यानंतर शेवटची 2 षटके या ठिकाणी शिल्लक आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. बघूया कितपत धावफलक पोहोचला जाईल. एक चांगले टार्गेट पूर्ण करावंच लागेल. एक चांगलं टार्गेट उभं करावंच लागेल. कारण की अद्याप स्कोर थोडासा कमी दिसला जातोय. प्रमोद आहे त्यामुळेच अपेक्षा आहेत की चांगलं आव्हान येईल. अपेक्षा पूर्ती होईल का? पुढील गोलंदाज येतोय तो म्हणजेच मयूर. पहिला चेंडू यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू खेळला. एक धाव तर येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या चेंडूवरती आल्या. धाव संख्या आपण बघू शकतो टीमचेच 21 धावा धावफलकावरती झाल्यात. धाव संख्या आपण बघू शकतो 21 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही भरपूर चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. प्रमोदच्या बॅट मधून धावा येतील का? आवश्यकता आहे, गरज आहे एक चांगल्या इनिंगची. बघूया पुढचा चेंडू. समोर मात्र गोलंदाज आपण बघतोय तो मयूर. तिसरा दिवस या स्पर्धेचा. दुसरा सामना आपण बघू शकतोय. दुसरा चेंडू या षटकाचा असेल. समोर मात्र मयूर प्रमोद धांगडा. हा फटका उंच मारला. यावेळेस झेल होईल का? प्रयत्न झेलचा केला जातोय. या क्षणी मिस होईल झेल. पुन्हा संधी दिली जाते फलंदाजाला. कारण की या ठिकाणी प्रमोदची विकेट गेली तर बालापूर संघ मोठ्या प्रेशर मध्ये. त्यासाठी या ठिकाणी झेल टिपणं तुम्हाला आवश्यक होतं. यावेळेस 1 धाव पूर्ण केली जाते या चेंडूवरती. धाव संख्या आपण बघू शकतो टीमचेच 22 धावा धावफलकावरती झाल्यात. 22 धावा धावफलकावरती आपण बघू शकतोय. चौथा षटक मार्गाचा 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मात्र या ठिकाणी झालाय. एका बाजूने दादा स्पोर्ट्स कशिवली हा संघ दिसला जातोय तर दुसऱ्या बाजूने बालापूर दातीलपाडा या संघाला आपण बघू शकताय. अद्याप मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली असेल गोलंदाज सुद्धा तुम्हाला चेंज करावा लागेल आणि 2 धावांची पेनल्टी सुद्धा लागली जाईल. हा नियम पहिल्यापासूनच लागू होता आणि थ्रो गोलंदाजी विशेषतः या ठिकाणी हाच नियम लागू केला जाईल. कारण की इतक्या मोठ्या लेवलची ही स्पर्धा आहे. या ठिकाणी मात्र नक्कीच थ्रो गोलंदाजीला कुठलेही प्राधान्य दिले जाणार नाही. या गोष्टी सर्व येणाऱ्या पुढील संघाने सुद्धा लक्षात घ्यायचे आहेत. एक चांगलं क्रिकेट व्हावं हीच फक्त इच्छा आहे. फ्री हिट असेल पुढील चेंडू. दोनच चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय.
धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 24 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये व्हावं, या स्पर्धेमध्ये व्हावं, हा कमिटीचा मुख्य उद्देश आहे. आणि त्या हेतूने मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी प्रत्येकाला करावी लागेल. रेडचा हा चेंडू होता, यावेळेस बघूया मोठा फायदा मात्र उचलता फलंदाजाला आला नाही. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. एक धाव या चेंडूवरती आपण येताना बघू शकतोय. धावसंख्या आपण बघू शकतोय धावफलकावरती ती म्हणजेच 25 धावा झाल्यात. आतापर्यंत पूर्ण 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ अद्याप या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 25 धावा. धावफलकावरती अद्याप झालेत. यावेळेस वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव यावेळेस मात्र खर्च केली जाते. या ठिकाणी गोलंदाजांची कमी थोडीशी जाणवली जाते. थोड्याशा रणनीतीमध्ये चुका जरूर झाल्यात. धावसंख्या आपण बघू शकतो ते म्हणजे 26 धावा धावफलकावरती झाल्यात. यानंतर होणारा सामना दादडे बरतडपाडा विरुद्ध केव ह्या दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल की आपले संघ जर आले असतील तर प्लीज आपण रेडी राहायचं आहे आणि मुख्य मंचाकडे येऊन थांबायचं आहे. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल. केव विरुद्ध दादडे बरतडपाडा. यावेळेस पुन्हा एकदा वाईड चेंडू बघायला मिळला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. हे षटक थोडस लांब लचक दिसलं जात आहे. भरपूर एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात धावफलकावरती. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 27 धावा धावफलकावरती झाल्यात. सॉरी 29 धावा, 2 धावा पेनल्टीच्या सुद्धा ऍड केल्यात. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक फलंदाजाने खेळलाय. एक धाव या चेंडूवरती जरूर पूर्ण केली जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 30 धावा होतील धावफलकावरती. या षटकामध्ये कुठेतरी भरकटला जातोय संघ तुमचेच दाद्या स्पोर्ट कशिवली संघ. कारण की पहिले 3 षटक या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली होती, परंतु त्यानंतर हे 4थं षटक कुठेतरी चुका घडल्या गेल्यात हे म्हणायला हरकत नसेल. पुढील चेंडू या षटकाचा आणि यावेळेस मात्र मोठा फटका येईल. चांगला प्रयत्न झाला आणि चेंडू स्लाइड स्क्रीनच्या बाजूने जातोय. सीमारेषा पार चौकार. 4 धावा या चेंडूवरती आल्यात. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 34 धावा. 34 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक चेंडू अद्याप शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू अद्याप शिल्लक. धाव संख्या धावफलकावरती 34. हळूहळू मात्र धावफलक चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकाचा. यावेळेस कुठलीही धाव नसेल या चेंडूवरती. षटक इथेच कंप्लीट होतोय आणि 4 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या धावफलकावरती आपण बघतोय ती 34 धावा. अजूनही येणारे 6 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. चला शेवटचं षटक घाई करा मित्रांनो थोडीशी, कारण की आज एखादा सामना एक्स्ट्रा असेल त्यासाठीच घाई करावी लागेल. दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला षटके कंप्लीट करावीच लागतील. सहकार्य लागेल कारण की कमिटी एक चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी करते. त्या कमिटीला सहकार्य तुम्हाला करावं लागेल. प्रत्येका संघाच्या कर्णधाराने या गोष्टी मात्र लक्षात घ्यायच्यात. दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला षटके कंप्लीट करावे लागतील मित्रांनो, जेणेकरून पूर्ण सामना वेळेमध्ये संपला जाईल. पुढील सामना दिलेल्या वेळेमध्ये चालू होईल. यासाठीच प्रत्येका टीमला सहकार्य करावं लागेल. शेवटचं षटक या ठिकाणी मात्र येईल गोलंदाज तुमचे तुषार. 5वं षटक घेऊन येतोय तुषार. शेवटचे 6 चेंडू समोर मात्र समीर माळी.
पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय फलंदाजाने. या ठिकाणी स्ट्राईक फक्त चेंज केली जाईल कारण की पुढील चेंडूवरती प्रमोदचं मैदानावरती थांबणं आवश्यक आहे. स्ट्रायकर एंडला थांबणं आवश्यक आहे, त्यासाठीच प्रमोद मात्र राहिला जाईल मैदानावरती. शेवटचे 5 चेंडू. यावेळेस मात्र अजून 2-3 मोठे स्ट्रोक येतील का? शेवटचा पर्याय गोलंदाजीमध्ये सुद्धा आहे, त्यामुळे या ठिकाणी आक्रमक फटके येतील. शेवटचे 5 चेंडू. बघूया काय घडलं जाईल. 2-3 मोठे फटके येऊ शकतील का आणि प्रयत्न करावा लागेल 50 पर्यंत धावसंख्या नेण्याचा. ते काम प्रमोद करेल का? दुसरा चेंडू. यावेळेस 6 चेंडू वेगाने तर हाताळला, परंतु दिशा भरकटणारा चेंडू होता. वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव यावेळेस मात्र खर्च होताना आपण बघू शकतोय. धावसंख्या आपण बघतोय ती 36 धावा धाव फलकावती झाल्यात. पुढील चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस मात्र हा चेंडू बघूया चांगल्या पद्धतीने हाताळलाय. यावेळेस मात्र डॉट चेंडू बघायला मिळला असेल. डॉट चेंडू येतोय. यावेळेस मात्र कमालीचा चेंडू होता. शेवटचे 4 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. प्रमोदला शांत ठेवलंय. गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेत. तिसरा चेंडू. फुल टॉस होता आणि यावेळेस मात्र पॉवरफुल फटका येतोय. सरळ सीमारेषे बाहेर जाईल फटका. 6 धावेंकरिता यावेळेस मात्र फटका येतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. धावसंख्या आपण बघू शकतो म्हणजे 42 धावा धाव फलकावती झाल्यात. काय कमालीचा फटका खेळलाय फलंदाजाने. सुरेख फलंदाजी प्रमुख आधारस्तंभ आहे या टीमचा. हा फलंदाज चालला तर बालापूर संघ नक्कीच एक मोठी धावसंख्या नेहमी लावतो आणि तेच काम या ठिकाणी झालंय. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडू ढकललाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. दुसऱ्या धावेसाठी विकेट जाईल. 1 धाव आणि 1 गडी बाद. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये लगेच जाईल. 1 धाव. धावसंख्या आपण बघतो ती 43 धावा धाव फलकावती झाल्यात. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला जातो या इनिंगचा. या 2 चेंडूमध्ये एक किमान मोठा स्ट्रोक आला तरी मात्र या ठिकाणी 50 पर्यंत धावसंख्या जाऊ शकेल. तो प्रयत्न जरूर केला जाईल. यानंतर सागर धापशी या फलंदाजाला आपण बघू शकता मैदानामध्ये. 5वा चेंडू. मिसेट झालाय. बॅटच्या वरच्या भागाला चेंडू जरूर लागलाय. 1 धाव आणि यावेळेस बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. पुन्हा एकदा गडी बाद होताना दिसला जाईल, परंतु प्रयत्न होता प्रमोदला स्ट्राईकला आणण्याचा. तो प्रयत्न यशस्वी झालाय. 1 धाव आणि 1 गडी बाद. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिला जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो 44. यानंतर महेंद्र जाताना दिसला जाईल फलंदाजीसाठी. पुढील क्रमांकावरती धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती 44. शेवटचा 1 चेंडू यावेळेस मात्र शिल्लक. एक चांगला फिनिशिंग टच दिला जाईल का? एक शेवटचा मोठा फटका चौकारी किंवा षटकार या ठिकाणी येईल का? आवश्यकता आहे तसं काही घडलं जाईल का? परंतु गोलंदाजाला सुद्धा कौतुक करावं लागेल कारण की चांगले चेंडू हाताळलेत. एक फक्त फुलटॉस चेंडू दिला होता, तो सीमारेषे बाहेर गेला होता. बाकीचे चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळलेत गोलंदाजाने. शेवटचा 1 चेंडू यावेळेस मात्र शिल्लक. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावा पुन्हा एकदा या चेंडूवरती येतील आणि धाव संख्या पोहोचवली जाईल 50 या आकड्यावरती. 50 धावा पूर्ण झाल्यात, त्या म्हणजेच बालापूर दातेलपाडा या संघाच्या. एक चांगले टार्गेट उभं केलंय. त्यामध्ये प्रमोदच्या बॅट मधून चांगली इनिंग मैदानामध्ये येताना दिसली गेली. 3 षटकार त्याच्या बॅट मधून निघाले गेले आणि वैयक्तिक 32 धावेची इनिंग प्रमोद धांगडाच्या बॅट मधून यावेळेस मात्र येताना दिसले गेले. त्याच बळावरती एक सम्मानजनक टोटल, एक चांगले टोटल धाव फलकावरती बालापूर दातेलपाडा या संघाने लावलंय. दादा स्पोर्ट्स कशिवली या टीमला 51 धावेंचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. बघूया काय घडलं जाईल या पुढील 5 षटकांमध्ये. धन्यवाद नकुल. चला पुढील मॅच टॉससाठी यायचं आहे. केव विरुद्ध दादडे बरतडपाडा. टॉससाठी या. केव विरुद्ध दादडे बरतडपाडा. चला लगेच या. दोन्ही टीमला विनंती आहे की टॉससाठी यायचे आहे. केव विरुद्ध दादडे बरतडपाडा. आणि जो मागील सामना झाला होता उंबरपाडा आणि खडकी यांच्यामध्ये, खडकी संघाने बाजी मारली होती आणि त्या लढतीमध्ये विशालने मात्र कमालीचं प्रदर्शन केलं होतं. त्यामुळेच विशालने यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपला स्वीकारायचा आहे. खडकी टीमचा विशाल याने मात्र यायचा आहे आपला पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा स्वीकारायचे मित्र.
केव संघाचा कॅप्टन यायचा आहे आणि दादडे बरतडपाडा आहेत का? दादडे बरतडपाडा प्रतिनिधी असेल तर हात वरती करायचा आहे. दादडे संघ वेदांत आहे का? केव संघ कॅप्टन या जे संजू दादा आलेत. चला यावेळेस 51 धाव्यांचा पाठलाग करावा लागेल तुमचे दादा स्पोर्ट्स कशिवली या टीमला. दोन बॅटर मैदानामध्ये आपण बघू शकतोय. एका बाजूने निलेश या फलंदाजाला आपण बघू शकाल तर दुसऱ्या बाजूने योगेश. ही जोडी कशिवली या संघाकडून बघायला मिळली जाते. तर समोर बालापूर दातेलपाडा हा संघ यावेळेस मात्र बघायला मिळला जाईल. तर समोर राहुल जाधव हा गोलंदाज दिसला जाईल. फलंदाजीमध्ये अपयश आलंय. यावेळेस गोलंदाजीमध्ये योगदान देण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. यावेळेस बघूया 51 धाव्यांचा पाठलाग करावा लागेल. 10च्या सरासरी चांगल्या धावा जोडल्या गेल्यात. 32 धावींची इनिंग प्रमोद धांगडाच्या बॅट मधून बालापूर संघासाठी निघाली. एक चांगली इनिंग म्हणायला हरकत नसेल. बघा सुरुवात होते या दुसऱ्या इनिंगला. पहिला चेंडू फुलटॉस दिला होता. यावेळेस मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगला प्रयत्न प्रमोद कडून केला गेलाय परंतु षटकार असेल. 6 धावा यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवरती खर्च केल्यात गोलंदाजाने. 6 धावा आल्यात. यावेळेस मात्र सुरुवात कमालीची होते. पहिल्या चेंडू थोडंसं खराब म्हणायला हरकत नसेल कारण की फुलटॉस चेंडू दिला होता. फुलटॉस चेंडू नक्की संधी कधी फलंदाजाला बनली जाते मोठा फटका खेळण्यासाठी. ती संधी मात्र त्या संधीचा पुरेपूर फायदा उचललाय. या क्षणी हा चेंडू वाईटचा इशारा केला जाईल. अवांत धाव यावेळेस मात्र खर्च होताना आपण बघू शकतोय. धाव संख्या धावफलकावरती 7 धावा. मात्र नियंत्रण दाखवावं लागेल. एक मोठी स्पर्धा आहे आणि या ठिकाणी संधी मिळली जाते चांगली कामगिरी करण्याची. त्यासाठी या ठिकाणी ती चांगली कामगिरी होईल का? यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगल्या रीतीने चेंडू खेळलाय. धावा येतील या चेंडूवरती सुद्धा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील. धाव संख्या आपण बघू शकतोय तुमचेच 9 धावा. एक चांगली सुरुवात या ठिकाणी केली जाते. दोन्ही सलामीवर आपण बघू शकतो तुमचेच निलेश आणि योगेश ही जोडी दिसली जाते. धाव संख्या आपण बघू शकतो धावफलकावरती तुमचेच 9 धावा धावफलकावरती झाले. पुढील चेंडू या षटकाचा. या क्षणी बॅटचेज यावेळेस बघूया. विकेटची घोषणा जरूर होताना आपण बघू शकतोय. फलंदाज बाद होईल. पहिला हादरा यावेळेस मात्र बसला जातोय. पहिला हादरा पहिला गडी यावेळेस मात्र बाद झालाय दादा स्पोर्ट्स कशिवली या टीमचा. सुरुवात चांगली झाली होती. त्या सुरुवातीला कुठेतरी या ठिकाणी नक्कीच नजर लागली जाते कारण की एक महत्वाचा फलंदाज बाद होताना दिसला जाईल तो म्हणजेच निलेश.
यानंतर श्रीनाथ या फलंदाजाला आपण बघू शकतो पुढील क्रमांकावरती धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आपण बघतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा झाल्या ते 9. 10च्या सरासरीने फक्त पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. मागील सामना आपण बघितलाय 61 धावेंचा पाठलाग या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत केला होता खडकी या संघाने. न्यू बॅटर श्रीनाथ. नवीन फलंदाज श्रीनाथ मैदानामध्ये जातोय. धावसंख्या 9 आपण बघू शकतोय. तर समोर राहुल जाधव. पुढील चेंडू पुन्हा एकदा कमालीचा. सुरुवात थोडीशी खराब झाली होती गोलंदाजाची, परंतु त्यानंतर मात्र त्याने पुनरागमन केलंय, कमबॅक केलंय हे म्हणायला हरकत नसेल. कारण की डॉट चेंडू बघायला मिळला जातोय. दिशा अचूक होती, टप्पा अचूक होता. यावेळेस मात्र हे काम करावं लागेल गोलंदाजाला. एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा. वेग तर आहेच, वेगाबरोबर दिशेवरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. पुढील चेंडू यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू ढकललाय. धावा येतील बघूया. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. या क्षणी प्रयत्न होतोय, प्रयत्न झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळलं जात आहे. तोपर्यंत बघूया धावा किती येतील. 2 धावा जरूर पूर्ण केल्या जातील पळून फलंदाजांकडून. 2 धावेने भर. धावसंख्या आपण बघू शकतो. चेंडू टाकून झाले तर या षटकाचे आतापर्यंत 5-1 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. शेवटचा 1 चेंडू या ठिकाणी शिल्लक. धावसंख्या धावफलक होती 11 धावा. पुढचा चेंडू या क्षणी उंच जातोय. झेल होईल का? संधी बनली गेली आणि प्रमोद येतोय चेंडूवरती. पुन्हा एकदा कमालीचा झेल टिपलाय. दुसरा विकेट. यावेळेस मात्र दाद्या स्पोर्ट कशिवली या टीमचा बाद होताना आपण बघू शकतोय. एका षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकतोय ते म्हणजेच 11 धावा धावफलकावरती झाल्यात. हा मागील सामना झाला होता त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विशाल ठरला होता. विशालने मात्र आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. मागील सामना खडकी संघाने जिंकला होता आणि त्याच लढतीमध्ये विशालने कमालीचं प्रदर्शन केलं होतं. शेवटच्या क्षणी येत मात्र शेवटपर्यंत लढला होता आणि आपल्या टीमला मात्र विजय मिळवून देत नाबाद खेळी त्याच्या बॅट मधून निघाली होती. खडकी संघासाठी नक्कीच हिरो ठरला गेला होता कारण की शेवटच्या षटक भरपूर धावांची आवश्यकता होती. यानंतर समीर माळी येतोय. पुढील गोलंदाज समीर माळीला आपण बघू शकताय. दुसरं षटक स्वतः कर्णधार या टीमचा आहे. या ठिकाणी कर्णधाराची जबाबदारी असेल की या ठिकाणी ज्या पद्धतीने पहिले षटक आलंय ते म्हणजे राहुल जाधव कडून त्याच पद्धतीने षटक हाताळण्याचा प्रयत्न या गोलंदाजाकडून सुद्धा केला जाईल. समोर आपण बघू शकता मैदानामध्ये 2 विकेट बाद झालेत. योगेश आणि विशाल हे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय. बघूया पहिला चेंडू. यावेळेस मात्र या षटकाचा धीम्या गतीने चेंडू हाताळला जाईल. समीरकडे गती थोडीशी कमी जरूर आहे, परंतु टप्पा अचूक साधणं, दिशेवरती नियंत्रण ठेवणं या सर्व गोष्टी नक्की त्याच्या बाजूने नेहमीच बघितल्या जातात. वेग भलेही कमी असेल परंतु दिशेवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून नेहमी केला जातो आणि तेच चित्र यावेळेस मात्र या पहिल्या चेंडूवरती आपण बघू शकतो. ज्या रीतीने चेंडू डिलिव्हर केला गेलाय. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. फलंदाजाला संधी होते परंतु आधीच फलंदाजाने मन मात्र बनवलं होतं की एक हलक्या हाताने सिंगल किंवा डबल धावायचा प्रयत्न होता किंवा या चेंडूची अपेक्षा एकतर फलंदाजाने केली नव्हती की फुलर लेनचा चेंडू येईल. त्यामुळेच मात्र या ठिकाणी डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू अद्याप शांत ठेवले फलंदाजाला. तिसरा चेंडू बघूया. पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी. मी आधीच म्हटलंय की या गोलंदाजाकडे वेग भलेही कमी आहे परंतु टप्पा चूक साधणं आणि दिशेवरती नियंत्रण या गोष्टींवरती नेहमी समीरचा भर असतो आणि ते चित्र आपण या 3 चेंडूंवरती बघितलंय. 3 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळले गेले. फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय. धावसंख्या आपण बघू शकतो टीमचेच 11 धावा झाल्यात. चांगला गोलंदाजी अटॅक आहे बालापूर संघाकडे. या क्षणी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिसफील्ड होते. प्रमोद आहे ऑन साइडला भिंत बनून पूर्ण क्षेत्र त्याने मात्र घेरलंय. त्या पूर्ण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जातोय. या चेंडूवरती फक्त 1 धावेचा प्रयत्न केला जाईल. अखेरीस 1 धाव या चौथ्या चेंडूवरती येते. धावसंख्या आपण बघतोय 12 धावा धावफलकावरती झाल्यात. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र धावसंख्या करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. बघूया पुढील चेंडू या षटकाचा.
यावेळेस मात्र टायमिंग साधलंय चांगलं, परंतु प्रमोद पुन्हा एकदा झेल टिपताना दिसला जाईल. विकेट नंबर 3. यावेळेस मात्र पुन्हा एकदा धक्का बसला जाईल, तो म्हणजेच दाद्या स्पोर्ट कशिवली या टीमला, कारण की तिसरा महत्वाचा फलंदाज बाद झालाय. टॉप ऑर्डर या ठिकाणी कोसळलं जात आहे ते दाद्या स्पोर्ट कशिवली या संघाचं, कारण की 3 विकेट बाद झाले. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावरती 12 धावा आपण बघू शकतोय. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, एक प्रेशर क्रिएट केले समीरने, कारण की ज्यावेळेस मात्र जास्त डॉट चेंडूचा मारा केला जातो गोलंदाजाकडून त्यावेळेस साहजिकच थोडंसं प्रेशर क्रिएट होतं आणि प्रेशर मध्ये बऱ्याच वेळेस फलंदाज चुका करतात. ती चुकी या ठिकाणी मात्र होताना दिसली जाते, कारण की डॉट चेंडू आल्यानंतर एखादा मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न फलंदाज नेहमी करताना दिसला जातो आणि तोच प्रयत्न या ठिकाणी झाला आणि त्या प्रयत्नामध्ये झेल देऊन मात्र माघारी परतलाय, तो म्हणजेच फलंदाज आपण बघू शकताय विशाल. यानंतर नवीन बॅटर मिथून जाईल 5व्या क्रमांकावरती. यावेळेस मिथून जाधव पुढील क्रमांकावरती. मिथूनला या ठिकाणी चांगल्या धावा जोडाव्या लागतील, या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल, कारण की आपले टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज या ठिकाणी माघारी परतले गेले. यानंतर शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. समीरने आतापर्यंत काय कमालीची गोलंदाजी केली, कारण की 1 धाव फक्त खर्च केली आणि एक महत्वाचा गडी सुद्धा बाद केलाय. स्वतः कर्णधार आहे या टीमचा, गोलंदाजीमध्ये असो फलंदाजीमध्ये असो. चला यावेळेस 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण बघू शकतो धावफलकावरती, ते म्हणजेच 13 धावा झाल्यात. यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. थोडासा पिछाडीवरती दिसला जातोय दादा स्पोर्ट्स कशिवली हा संघ. या ठिकाणी पुढील नवीन फलंदाजांनी या ठिकाणी चांगले प्रयत्न करावे लागतील, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. प्रमोद धांगडा गोलंदाजीवरती आलाय, ज्याने मात्र 32 धावींची इनिंग खेळून काढली होती, तोच दिसला जातोय. यावेळेस हा चेंडू एका धावेचा प्रयत्न होतोय, 1 धाव घेतली जाईल. 3 विकेट बाद झाल्यानंतर कुठेतरी प्रेशर मध्ये येतोय, तो म्हणजेच दादा स्पोर्ट कशिवली हा संघ. परंतु संकट मात्र येतच राहतील, संकटांवरती मात करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. यावेळेस तसं काही घडलं जाईल का, प्रयत्न करावा लागेल. विजय तुम्हाला मिळवायचा असेल तर या ठिकाणी एकातरी फलंदाजाला एक चांगली इनिंग खेळावी लागेल. ज्या पद्धतीने प्रमोदने धावा जोडल्या होत्या त्याच पद्धतीची एक मॅरेथॉन इनिंग एकातरी फलंदाजाला खेळावी लागेल. तसं काही घडलं जाईल का, पुढील 5 चेंडूचा या षटकाचा खेळ. यावेळेस मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने हाताळलाय. डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. चांगला गोलंदाजी अटॅक या टीमकडे आहे, त्यामुळेच आपण बघू शकतो आतापर्यंत शांत ठेवलंय फलंदाजांना. धावसंख्यावर बघू शकतो टीमचेच 14 धावा धावफलकावरती झाल्यात. तिसरा चेंडू यावेळेस चांगल्या पद्धतीने हा सुद्धा चेंडू हाताळला जाईल आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू बघायला मिळला जातोय. बालापूर दातेलपाडा संघ या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी करताना दिसला जातोय. एक अफलातून फलंदाजी आपण बघितली, त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा जबरदस्त प्रदर्शन केले जाते आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी चांगले प्रदर्शन करत मात्र आपला ठसा उमटवण्याचा, आपल्या टीमचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न जरूर या टीमकडून केला जाईल. तोच प्रयत्न दिसला सुद्धा मैदानामध्ये. एवढंच बघूया पुढील चेंडू. यावेळेस हा चेंडू झेलचा प्रयत्न, एक चांगला क्षेत्ररक्षक ओळखला जातो राहुल जाधव. यावेळेस मात्र झेल चांगल्या पद्धतीने टिपला जाईल. पुन्हा एकदा या ठिकाणी विकेट गमावला जातोय. 4था गडी बाद झालाय दादा स्पोर्ट कशिवली या संघाचा. धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती टीमचे 14 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा या षटकाचा खेळ झालाय. 1च धाव आतापर्यंत येते. सध्या तरी मात्र खूपच खराब प्रदर्शन मैदानामध्ये फलंदाजीमध्ये दिसलं जात आहे कशिवली या टीमचं. एका तरी फलंदाजाला जबाबदारी घेत फलंदाजी चांगली करावी लागेल. धावा झाल्यात धावफलकावरती त्यामुळेच आपण बघू शकतोय त्यामुळे 14 धावा.
असं लक्ष थोडस कठीण दिसलं जाते. नवीन बॅटर मैदानामध्ये सूरज 6व्या क्रमांकावरती जातोय. दादा स्पोर्ट कशिवली टीम आपण बघू शकतोय. शेवटचे 2 चेंडू यावेळेस मात्र या षटकाचे शिल्लक. बालापूर या टीमसाठी अष्टपैलू भूमिका बजावली प्रमोद धांगडा, ज्याने मात्र 32 धावा आपल्या बॅट मधून काढल्या होत्या. तोच गोलंदाजीवरती दिसला जातोय. बालापूर टीम साठी नेहमीच चांगली कामगिरी करताना या फलंदाजाला बघितलं, या प्लेअरला बघितलंय. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन त्याच्याकडून केले जाते. एक आपलं अस्तित्व नक्कीच या प्लेअरने निर्माण केले आपल्या बालापूर टीमसाठी. कारण की भरपूर ओळख सुद्धा निर्माण केली आपल्या टीमकडून खेळताना. स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला वरवर राहून चालत नाही. तळाशी जाऊन आव्हानाने पेतून शून्यातून विश्व माणसाला निर्माण करावं लागतं. आणि ते एक छोटस काविना विश्व मात्र निर्माण केलंय ते प्रमोद धांगडाने. यावेळेस मात्र हा चेंडू आपण बघू शकतोय. षटकाचा खेळ कंप्लीट होईल. 3 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजेच 15 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये बघूया किती धावेची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि अजूनही 36 धावेची गरज या ठिकाणी आहे. 12 चेंडू आणि अजूनही 36 धावेची आवश्यकता आहे. बघा 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. धावसंख्या आपण बघू शकतो टीमचेच 15 धावा. सागर येतोय पुढील गोलंदाज. नवीन गोलंदाजाला या ठिकाणी संधी दिली जाईल. एका मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्याला सुद्धा करावी लागेल. कारण की प्रथम तास नक्कीच एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये सागर सुद्धा खेळला जातोय. बघूया पहिला चेंडू यावेळेस मात्र फटका चांगला दिसतोय. चेंडू भिरकावलाय सीमा रेषेच्या बाहेर. अद्याप सामना संपला नाही. कारण की चांगल्या पद्धतीने धावा आल्या तर मात्र पलटवार संघ करेल तोच म्हणजेच दादा स्पोर्ट कशिवली संघ. कारण की या पद्धतीने आक्रमक फटके आले तर मात्र कशिवली संघ या सामन्यामध्ये पुनरागमन करेल, कमबॅक करेल. तसं काही घडलं जाईल का? धावसंख्या आपण बघू शकतो टीमचेच 19 धावा. कारण की या गोलंदाजाला प्रथमतःच एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये संधी दिली जाते आणि या ठिकाणी समोरचा संघ ही गोष्ट हेरू नये त्यामुळे या ठिकाणी अटॅक केला जातोय. दुसरा चेंडू यावेळेस मात्र नो चेंडूची घोषणा होते. यावेळेस कर्णधाराला चर्चा करावी लागेल टीमचेच नवीन गोलंदाजासोबत. कारण की या ठिकाणी थोडस प्रेशर जरूर दिसलं जाते. नवीन गोलंदाज आपण बघू शकतोय. नवीन गोलंदाजांना संधी देणं सुद्धा आवश्यक आहे. कारण की भाकरी फिरवणं गरजेचं असतं. भाकरी फिरवली नाही तर ती करपली जाते. त्यासाठीच सर्कल हे चालू असणं गरजेचं असतं की अनुभवी गोलंदाजांसोबत नवीन गोलंदाजांना संधी देणं आवश्यक आहे आणि ते काम या ठिकाणी होताना दिसलं जाते. हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव या चेंडूवरती येताना दिसली जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो टीमचेच 21 धावा धावफलकावरती झाल्यात. भरपूर लक्ष अद्याप आहे. 21 धावा अद्याप झाल्यात म्हणजेच अजूनही जवळपास भरपूर धावांची या ठिकाणी गरज आहे. यावेळेस बघा पुढील चेंडू. हा चेंडू यावेळेस वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव यावेळेस मात्र खर्च केली जाईल. 22 धावा धावफलकावरती झाल्यात. कशिवली टीम यावेळेस मात्र नक्कीच धाव गती वाढवण्याचा प्रयत्न जरूर करताना दिसली जाईल. कारण की हे षटक खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट ठरले जाईल आणि कशिवली संघाला जिंकायचे असेल तर या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न आहे मोठ्या फटक्याचा. झेल होईल का? झेल होतोय. यावेळेस विकेट गमावला जाईल. यावेळेस मात्र 5वा गडी बाद झालाय कशिवली या टीमचा. धावसंख्या आपण बघू शकतो टीमचेच 22 धावा धावफलकावरती झाल्यात. धावसंख्या आपण बघू शकतो 22 धावा धावफलकावरती. या षटकाच्या आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय म्हणजेच 9 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. अद्याप प्रयत्न केले तर या ठिकाणी धावा येतील. मोठे फटके त्यासाठीच मात्र खेळावे लागतील. यावेळेस उमेश
नवीन फलंदाज मैदानामध्ये उमेश जातोय. यानंतर पुढील दोन्ही टीम्सने सज्ज राहा मित्रांनो. पुन्हा एकदा एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसला जाईल. ओके, 3 चेंडू यावेळेस मात्र 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. सागर गोलंदाजी करतोय. यावेळेस पुढील चेंडू या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. झेल स्वतःच्या गोलंदाजीवरती घेतलाय सागरने. पुन्हा एकदा विकेटचं पतन या ठिकाणी होताना दिसलं जाईल. 2 विकेट दोन्ही चेंडूवरती या ठिकाणी माघारी परतले गेलेत. या ठिकाणी भरपूर विकेट बाद झाले, त्यामुळे स्कोर कमी दिसला जातोय. एखाद्या चांगल्या लक्ष्याचा पाठलाग आपला संघ ज्यावेळेस करतो त्यावेळेस मात्र विकेट सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. किमान एका फलंदाजाला शेवटपर्यंत मैदानामध्ये थांबणं आवश्यक आहे, तेव्हाच धावा येऊ शकतील. जर का या पद्धतीने विकेट गेले. धन्यवाद नकुल. या ठिकाणी सन्माननीय सुरेश दादा सहारे यांचं नुकतंच आगमन सुद्धा झालेलं आहे. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मैत्री ग्रुप आयोजित भव्य बिरसा मुंडा चषक 2025च्या या स्पर्धेला त्यांचा संघ आणि स्वतः या ठिकाणी भेट देण्याकरिता उपस्थित झाले. सुरेश दादा सहारे मेन फ्रॉम वसोरी. जरूर त्यांचं पुन्हा एकदा सर्व खेळाडूंतर्फे व आयोजन कमिटी तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. ओव्हर टू यू नकुल. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक राहिला. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. अद्याप मात्र 25 धावांची गरज आहे. मोठा फटका येऊ शकेल का? प्रयत्न होता. यावेळेस मात्र झेल होईल का? झेल मिस जरूर होताना दिसला जाईल, परंतु विकेट या ठिकाणी बाद होताना आपण बघू शकतो. बघूया, बॅटर यावेळेस बाद झालाय. सूरज बाद झालाय. यावेळेस शेवटचं एक शिल्लक आहे. धावसंख्या आपण बघू शकतो धावफलकावरती ती म्हणजे 27 धावा. नवीन बॅटर अविनाश जातोय. शेवटचे 6 चेंडू आणि अजूनही या ठिकाणी मात्र 24 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू 24 धावींची या ठिकाणी आवश्यकता आहे. 24 धाव्यांसाठी 4 षटकार येतील का? सहा चेंडू आणि 24 धावींची या ठिकाणी आवश्यकता. चला घाई करा मित्रांनो. समीर माळी येतोय. पुन्हा एकदा समीरला आपण बघू शकताय. पहिला चेंडू धीम्या गतीने झेलचा प्रयत्न होईल का? यावेळेस बघा, एका धावेचा प्रयत्न या चेंडूवरती होतोय. एकच धाव या चेंडूवरती. यानंतर 5 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक राहिला. 5 चेंडू आणि अजूनही 23 धावींची गरज आहे. 5 चेंडू आणि 23 धावींची आवश्यकता अद्याप आहे. समीरने मात्र पहिले षटक कमालीचं हाताळलं होतं. पुन्हा एकदा तोच दिसला जातोय. फुलटॉस चेंडू होता. सागर चेंडूच्या खाली झेलचा प्रयत्न केला जाईल ना, झेल टिपला जातोय. पुन्हा एकदा चला नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचंय. पुढील दोन्ही टीम्स रेडी राहा मित्रांनो. यानंतर रुपेश पुढील क्रमांकावरती 10व्या क्रमांकावरती रुपेश जातोय. म्हणजे 8 विकेट या ठिकाणी बाद झाले. धावसंख्या आपण बघू शकतो 27 धावा. नवीन बॅटर रुपेश येतोय मैदानामध्ये. शेवटचे 4 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. अद्याप मात्र 23 धावीची गरज. बालापूर संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केली जाते मैदानामध्ये, प्रत्येक गोलंदाजीने चांगल्या पद्धतीने यावेळेस मात्र षटक हाताळले गेले.
यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा एक धाव आणि प्रमोदचं विशेष करून नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने मात्र 32 धावा त्याच्या बॅट मधून निघाल्या होत्या आणि त्याच बळावरती 50 पर्यंत मजल मारू शकला तो म्हणजेच बालापूर हा संघ. आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा कमालीची गोलंदाजी, मग तो राहुल असो, समीर असो किंवा प्रमोद असो, प्रत्येकाने चांगली षटके या ठिकाणी हाताळली. फुलटॉस चेंडू यावेळेस बघूया धावा किती येतील. सागर धावशी त्या क्षेत्रामध्ये दिसला जाईल आणि एकच धाव या चेंडूवरती येईल. एकच धाव या चेंडूवरती येताना दिसली जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो एका धावेने 29 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक राहिला. फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 22 धावांची अद्याप आवश्यकता आहे. शेवटचे 2 चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिले गेले. बालापूर संघ या ठिकाणी भारी पडला जातोय, वर्चस्व गाजवलं जात आहे ते म्हणजेच बालापूर संघाकडून. या क्षणी पुन्हा एक सुरेख चेंडू हाताळला जाईल. धावा किती येतील या चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 3 धावा सुद्धा येताना दिसल्या जातील या चेंडूवरती. शेवटचा एक चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिलाय. धाव संख्यावर बघतोय ती म्हणजेच 32 धावा. शेवटचा एक चेंडू औपचारिक क्रिकेट या ठिकाणी फक्त बाकी राहिले असं म्हणायला हरकत नसेल. बालापूर संघ या ठिकाणी मात्र नक्कीच पहिला विजय नोंदवण्याच्या दिशेने पुढे सरकलाय. एक चेंडू शेवटचा, परंतु पुन्हा एकदा मात्र थोडस थांबावं लागेल कारण की वाईट चेंडू आलाय. अवांतर धाव या ठिकाणी येते. बघा शेवटचा एक चेंडू शिल्लक राहिला जातोय. समीर माळीने मात्र त्याची दोन्ही षटकं कमालीची हाताळली. पूर्णतः समोरील कशिवली संघाच्या फलंदाजांना मात्र शांत ठेवलं. दादा स्पोर्ट कशिवली संघ आपण बघितला. कशिवली संघाने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. फलंदाजीमध्ये निराशा पदरी पडली जाते. त्यामध्ये महत्वाच्या चुका सुरुवातीच्या षटकांमध्ये झाल्या होत्या कारण की विकेट भरपूर गेले होते आणि त्याच बळावरती पराभवाच्या दिशेने जातोय तो म्हणजेच दादा स्पोर्ट कशिवली हा संघ. आणि या ठिकाणी या लढतीमध्ये बाजी मारतोय तो म्हणजेच बालापूर दातेलपाडा हा संघ. अभिनंदन टीम बालापूर. यावेळेस मात्र चांगलं क्रिकेट त्यांच्या मार्फत खेळलं गेलं आणि पहिला विजय नोंदवला जातो त्या या टीम कडून. चला पुढील दोन्ही संघ ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी लगेच मैदानामध्ये यायचं. दोन्ही संघ पहिल्यामध्ये येतील. धन्यवाद नकुल. मंचावरती सामान्य सुरेश दादा सहारे मेन फ्रॉम वसोरी यांचं उपस्थिती आहे. मी रामेश्वर दुमाडा आपणास विनंती करतोय की आपण माननीय सुरेश दादा सहारे यांचा यथोचित सन्मान सत्कार करायचा आहे.